कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून खूप मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला कोथिंबीरीच्या वड्या दाखवणार आहे, पण मिश्र पिठाच्या। तर इथे मी एक जोडी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि बारीक कोवळी देठसुद्धा मी घेतलेली आहे। शिजल्यानंतर देठसुद्धा छान लागतात तळल्यानंतर, म्हणून मी देठसकट घेतली। आता ही आपण बारीक चिरून घेणार आहोत आणि पीठ बघूया। 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी अर्धी वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि 2 चमचे नागलीचं पीठ। अशी 4 प्रकारची पीठं आपण घेणार आहोत आणि त्यात 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा हातावर भरडून घेतलाय, चोळून घेतलाय आणि 1 चमचा कलोंजी घेतलेली आहे, कलोंजीचं बी। चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत। त्यानंतर 5 हिरवी मिरची घेतली आहे, ही तिखट हिरवी मिरची आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं बारीक तुकडे करून घेतले आणि 1 चमचा जिरे। याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत। तर आधी मी आता वाटण तयार करून घेते आणि कोथिंबीर चिरून घेते। कोथिंबीर चिरून झालेली आहे, बारीक चिरून घेतली एकदम। 1 जोडी कोथिंबीर होती। कोथिंबीरीच्या वड्या असल्या कारणाने आपल्याला कोथिंबीरीचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि पिठाचं प्रमाण कमी घ्यायचं। आता आपण सर्व पिठं एकत्र करूया। सर्व प्रमाण आपलं जेवणाच्या वाटीचंच आहे, अशा वाटीचं। आलं, लसूण, जिरे आणि हिरवी मिरचीचं वाटण। आता आपण आधी ड्राय मसाले टाकून घेऊया। तिखट तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता, लहान मुलं असेल तर कमीच प्रमाण ठेवा। तीळ, कलोंजी आणि ओवा, चवीप्रमाणे मीठ आणि हे वाटण। हे सर्व आपण आधी मिक्स करून घेऊया। साध्या पाण्यानेच आपल्याला मळून घ्यायचे। पातेल्यात मी थोडं पाणी 2 ग्लास पाणी उकळायला ठेवले, आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। आता हे असं सर्व एकत्र केल्यानंतर आपण कोथिंबीर घालूया। आता थोडं पाणी घालूया, पीठ मळून घेऊया। जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही। पीठ मळून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता काय करायचं, म्हणजे हे नवशिक्यांसाठी सांगते मी। अशी चाळणी असते ना आपल्या घरात, गहू चाळीची चाळणी, ती घ्यायची आणि त्याला तेलाचा हात लावून घ्यायचा। आता मी याला तेल लावून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला या चाळणीवर ठेवायचे। अशा प्रकारे आता हे छान थापून घ्यायचं। थोडंसं तेल लावते मी वरून। आता यावर आपल्याला तीळ लावायचे। साधारण 1 चमचाभर तीळ मी लावून घेतलेत। आता आपल्याला हे 15 मिनटं वाफवून घ्यायचं। त्यासाठी मी इथे पातेलं ठेवले, असं बसेल, ही चाळणी बरोबर बसेल असं ठेवायचं।
आणि 15 मिनटं आपण झाकण ठेवून उकळून घेऊया. असं झाकण ठेवायचं आणि उकळून घ्यायचं. 15 मिनटानंतर बघूया. 15 मिनटं झाली आहेत. आता आपण बघूया. मी असं वजन ठेवलं होतं खलबत्त्याचं. सुरी टाकून बघूया. हे बघा, क्लीन आली. आता आपल्याला थंड झाल्यानंतर वड्या कापून घेऊया. आपल्या वड्या आता थंड झालेल्या. आता कट करूया. आधी साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या. ज्यांच्या घरात लहान मुलं असतील ना, त्यांनी अशा पौष्टिक वड्या अवश्य करा. सर्व मिश्र पिठांच्या अतिशय पौष्टिक वड्या होतात. एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं. फक्त तिखटाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने घ्या. लहान मुलं खाणार असतील तर जरा बेतानेच तिखट घालायचं. अशा प्रकारे मोकळ्या करून घ्यायच्या वड्या. हे बघा. आता ह्या तळून पण दाखवते मी तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे मी कट करून घेतल्यात. आता तळायला घेऊया. तेल गरम झाले आणि मीडियम ठेवायचा गॅस आपल्याला. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. मी डीप फ्राय करणार आहे. गॅसची फ्लेम जरा कमीच ठेवायची, मीडियम. जास्त तेल तापलेलं असलं मग कलर चेंज होतो त्याचा. छान गोल्डन रंगावर तळून घ्यायच्या. हे बघा, असा कलर नका येऊ देऊ. हे जास्त गरम तेलात तळले. असा गोल्डन कलर यायला पाहिजे. तेल जास्त तापलेलं होतं माझं पहिल्या बॅचला. बघू शकता तुम्ही. असं पण होऊ शकतं आपल्याकडनं चुका, म्हणून मी सांगते पण तुम्हाला माझं काही चुकलं ते. नवशिक्यांसाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे. नागलीचं पण पीठ असल्यामुळे जरा कलर असा आलेला आहे. असू शकतं असं पण. आता मी सर्व वड्या तळून घेते. हे बघा, आपल्या सर्व वड्या तळून झाल्यात. बघू शकता तुम्ही. खमंग, चवदार आणि विशेष म्हणजे पौष्टिक मिश्र पिठाच्या कोथिंबीर वड्या. हे बघा, एक तोडून पण दाखवते मी तुम्हाला. वरून एकदम खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट आणि अतिशय चवदार. तर तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.